म्हणजे आज आपण बघणार ठरलं तर मग मालिकेच्या या भागामध्ये अर्जुन सायलीला भेटायला आलं असून सायली अर्जुनला सांगत असते का सोनल तर आपल्या जवळ आहे ना, सोनल सांगाल ना व्यवस्थित. त्यावर अर्जुनही कळत नाही, कारण काय सांगायला हवं. सायलीला कधी सांगितलं सायली टेन्शन कर म्हणून अर्जुन काहीच बोलत नाही. पण सायली लगेच पुन्हा त्याला विचारते, सांगा ना काय लपवताय तुम्ही माझ्यापासून. शेवटी अर्जुन काहीच सांगत नसताना मग सायली त्याला ना बाळाची शपथ घालतो, मला आपल्या बाळाची शपथही सांगा बरं का. त्यावर लगेच अर्जुन सांगतो, सोनल तर मिळाली पण तिच्यावर त्या जागेवर अत्याचार झाले होते असं सांगितलं. सायले तर खूपच धक्का बसला प्रेक्षकांनो. आणि तितक्यात ती हवालदारांना ती म्हणते, अर्जुन सर आता तुमचा वेळ संपलाय, चला बरं का तुम्ही. असं म्हणून अर्जुनही निघतो आणि सायलीला सांगतो, हे बघ तू काळजी घे स्वतःची, आणि काही प्रॉब्लेम असला तर मला लगेच फोन करायला लाव. आणि त्या हवालदारांनाही अर्जुन सांगत असतो, ताई माझ्या सायलीकडे लक्ष ठेवा बरं का. आणि इकडे सर्वजण घरी असल्यानंतर सचिन तिथं अचानक येतो आणि सर्वजण तर सचिनला बघूनच आश्चर्यात पडतं की हा कसं काय आला. अश्विन म्हणतो त्याला, का रे तू इथं का आला, तुझी कसं काय हिंमत झाली आणि तुला कोणी इथं येण्याची परमिशन दिली. यावर सचिन म्हणतो, अरे हो थांब थोडं मी सांगतो ना तुला. अरे मी इतकं बी काही वाईट केलं नाही रे, तुमचं पण एक शुभचिंतक म्हणून तर मी तुमच्या घरी येऊ शकतो ना. त्यावर प्रतापराव, हे बघ तुझं आणि आमचं आता नातं संपलेलं आहे, तुझा इथं येण्याचा काही एक संबंध नाही. आणि मात्र श्वेता मनातल्या मनात खूप हसते बरं का प्रेक्षकांनो. आणि अस्मिता लगेच म्हणते, हा माणूस मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातून गेला असेल, पण हा कधी जाणार पुन्हा ठाऊक. याचा काही नसतं संबंध तरी तो इथं आला. आणि तो लगेच सांगायला होता, अरे मी तुमच्या सुने इतकं तर काही वाईट केलं नाही ना, तिच्यावरती पोस्कोचा गुन्हा आहे, ती मुलींची तस्करी करते हे विसरू नका तुम्ही. अरे मी काय फक्त अफेअर केला होता आणि काय पैशांचा अपहार केला एवढंच तर केलं होतं ना. आणि इकडं अर्जुन सायलीला भेटून बाहेर येतोय प्रेक्षकांनो, पण अर्जुन इतका हळवा झाला आहे ना की त्याचा पायही निघत नाही तिथून आणि तो अक्षरशः खूप रडायला लागतोय ना. चैतन्य त्याला म्हणत होते, हे बघ अर्जुन, अरे तू स्वतः एवढी जर हिंमत हारशील तर घरी सांभाळशील कसं काय रे बाकीच्यांना. घरचे खूप फोन येत आहे रे, अश्विनचे 2-3 वेळेस मला फोन आले. त्यावर अर्जुन म्हणत असतो, मी माझ्या बायकोला एक दिवससुद्धा जेलमध्ये ठेवायचं नसतं रे, पण तिच्यावर इतका जबरदस्त गुन्हा दाखल झाला आहे ना, मी काहीच करू शकत नाही. त्यावर लगेच चैतन्य म्हणतो, हे बघ अर्जुन सुभेदार काही करणार नाही असं शक्यच नाही, तू हिंमत नको सोडू आणि आपण याच्यामधनं मार्ग काढू. चल तर तू अगोदर घरी. पण अर्जुन म्हणतो, सर मला थोड्या वेळ थांबू दे, मी नंतर येतो. पण चैतन्य काही त्याला सोडत नाही प्रेक्षकांनो. आणि अर्जुन अजून त्याच्या मागं वळूनच बघतोय बरं का. त्याला असं वाटतं की सायली त्याच्या मागंच येते की काय. अश्विन तर सचिनला घराच्या बाहेर हाकलून देते प्रेक्षकांना, पण मुद्दामून श्वेता म्हणते, हे गोलूचे पप्पा होते का. त्यावर कोणीच उत्तर देत नाही, कारण तो असून नसून काही सारखाच असतो. पण पूर्ण आजी येतात, का रे मला कोणाचा तरी आवाज आला होता इथं. त्यावर थोडंसं गोंधळल्यानंतर कोणीच म्हणतं, काहीच नाही गं पूर्णाजी, कोणीच नव्हतं. पण अर्जुन तितकंच येतोय मंडळी आणि अर्जुनला पूर्णाजी म्हणत असता की अरे मला ना सायलीला भेटायचं आहे बरं का. अश्विन म्हणतो, काय रे दादा तू एकटाच आला. आणि लगे प्रतापराव पण म्हणतात, काय रे तू सायलीला नाही सोबत आणलं. म्हणजे एक ना अनेक प्रश्न सर्वजण अर्जुनला करत असतात. आणि पूर्ण आजी म्हणतात, तू एकटाच आला, मला माझ्या सुनेला भेटायचं आहे, माझ्या सायलीला भेटायचं आहे बरं का. हे बघ एवढा वेळ तर मी तिच्या बिगर नाही राहू शकत. अर्जुन म्हणतो, अगं पूर्ण आजी वेळ निघून गेली आहे आणि आपण नाही तिला आता ह्या टायमाला भेटू शकणार. त्यावर पूर्ण आजीसुद्धा हट्ट करताय, जोपर्यंत तुम्ही माझ्या तन्वीला भेटणार नाही ना तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. आणि प्रतिमा आत्यासुद्धा लगेच म्हणतं, हे बघ अर्जुन मलासुद्धा यायचं आहे बरं का. आणि अस्मिता म्हणते, सर्वच जातील तर मी पण येईल बरं का, मी नाही थांबणार बाबा, मला तर टेन्शनच आलं आहे. आणि त्यावर मधुभाऊसुद्धा म्हणता, अर्जुनराव मला पण घेऊन चाला, माझ्या साऊला भेटायचं. त्यावर चैतन्य म्हणत असतो की अरे वेळ तर निघून गेली आहे, पण मी ना सावंतला फोन करून बघतो बरं का. येण्यासाठी सावंत कधी म्हटलंय तर मग आपण करून बघू प्रयत्न, काहीतरी ते करतील नक्कीच असं वाटतंय मला. यावर ना सर्वजण आता सायलीला भेटायला येणारे मंडळी आणि सर्वजण इकडं लगेच आलेले आणि सायलीची वाट बघत असतात, कारण तिथं काही आता जेलमध्ये असल्यामुळे ती लगेच तर काही येऊ शकणार नाही. मग तिला जेलर मॅडम सोडतील तेव्हाच ती येईल. तोपर्यंत साऊ म्हणजे सायली येतच आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि तिला बघून तर सर्वजण इतके हळवे झाले आहेत ना की तिलाही असं वाटतं की तिच्या माणसांना ती कधी भेटणार आहे. पूर्ण आजी म्हणता, अगं साऊ सायली कशी रे बाळा. आणि प्रतिमात्यांच्या जवळ गेल्यानंतर तिला प्रतिमात्या तिला गळ्यातच भेटताय आणि म्हणताय, बाळा तू ठीक येणार आहे, तुला काही त्रास तर होत नाही ना. त्यावर सायली म्हणते, नाही गाई, मी अगदी चांगली बाबांना सांगितलं नाही ना गं तू ह्या गोष्टी. मंडळी प्रतिमा आत्यांपेक्षा तर कल्पना ताईच खूप रडताय सायलीला अशा अवस्थेमध्ये बघून. आणि अस्मिता म्हणते, का गं तुला इथं असं बघू असं नाही वाटत गं सायली, खूपच वाईट वाटतंय गं, तू बरीच तर आहे ना गं. त्यावर सायली म्हणते, अगं मी बरी आहे, तुम्ही नका टेन्शन करू. पूर्ण आजीसुद्धा तिला जवळ घेत आहे. मधुभाऊ नाही खूप वाईट वाटतंय. आणि नंतर मधुभाऊ म्हणत असं, हे बघ साऊ
पण साऊ तिला काही सांगायच्या अगोदरच सायलीच त्यांना सांगत असे, मधुभाऊ आश्रमात जी मुलं आहेत ना त्यांना व्यवस्थित अभ्यास वगैरे करायला लावा. आणि गौरी कशी हे सांगा बरं का, कारण गौरीला तर ती ऐकतच नसेल, ती खूप हट्ट करत असेल, तिला माझी आठवण येत असेल असं ती मधुभाऊंना सांगत असेल. पण तिला तुम्ही समजावा बरं का. अश्विन लगेच म्हणतो, वहिनी तुम्ही बऱ्या आहेत ना, तुम्हाला काही त्रास तर होत नाही ना, बाळाचे ठोके वगैरे सर्व व्यवस्थित झाले ना, तुमचा चेकअप तर झाला असेल ना मेडिकल इथं. त्यावर सायली म्हणते, हो झालं माझं सर्व. आणि लगेच कल्पनाताई म्हणत असतं, हे बघ बेटा, मी तुझ्यासाठी ना गं आपल्या देवीचा अंगारा आणला आहे. आणि प्रियासाठी जेलमध्ये श्वेताचा मेसेज येतो आणि त्याच्यामध्ये सांगितलं असं, सुभेदार कुटुंब पूर्ण सायलीला भेटायला आलं. मग काय, प्रिया तर लगेच हट्टच करते, हे बघा ताई तुम्ही काही करा, जेलर मॅडमांना भेटा, हवं तर मी त्याचे हातपाय पडते, पण मला ना त्यांना सर्वांना भेटायचं आहे, मला इथून घ्या बरं तुम्ही बाहेर, मला बाहेर घेऊन चल, असं म्हणून तिला घेऊन येतं प्रेक्षकांना सर्वजण. आणि इकडं बाहेर आल्यानंतर ती पूर्णाजीला म्हणत असते, बघा ना पूर्णाजी, मी तुमची नाचसून आहे, तुमचं नातवंड पतवंड माझ्या पोटामध्ये, असं ती सांगत असते प्रेक्षकांना. पण पूर्णाजी साप तिला नाकार देत आहे आणि ती म्हणताय, तू आमची कोणीच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब